मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यात अशी एखादी मुलगी आली आहे का, जी तुमच्याशी बोलते, तुमच्याबद्दल काळजी करते, तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहते, पण कधीच मी तुझ्यावर प्रेम करते असं स्पष्ट बोलत नाही आणि तुम्ही गोंधळून जाता? ती फक्त मैत्री करतेय की खरंच तिच्या मनात काहीतरी आहे? आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत ते 7 इशारे जे सांगतात की ती तुमच्यावर प्रेम करते पण सांगत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा इशारा सर्वात पॉवरफुल आहे. इशारा नंबर 1, तिची नजर बदलते. मित्रांनो, डोळे कधी खोटं बोलत नाहीत. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करू लागते तेव्हा तिची नजर बदलते. ती तुम्हाला क्राऊडमध्ये शोधते. तुम्ही खोलीत आलात की तिचे डोळे तुमच्याकडे वळतात. तुम्ही पाहिल्यावर ती हलकसं हसते किंवा नजर चुकवते. ही साधी नजर नसते, त्या नजरेत सॉफ्टनेस असते, आपलेपणा असतो आणि एक न बोललेलं काहीतरी असतं. पण लक्षात ठेवा, एकदा पाहिलं म्हणजे अट्रॅक्शन नाही, रिपीटेड पॅटर्न महत्त्वाचा आहे. इशारा नंबर 2, ती तुमच्यासाठी वेळ काढते. आजच्या काळात वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. जर ती कितीही बिझी असली तरी तुमच्यासाठी वेळ काढते, तुमच्या मेसेजला उशिरा का होईना रिप्लाय देते, तुम्ही कॉल केल्यावर बोलायला तयार असते, तर मित्रांनो, ही साधी गोष्ट नाही. ज्या व्यक्तीबद्दल भावना नसतात त्याच्यासाठी एफर्ट घेतला जात नाही. लव्ह इज इक्वल टू एफर्ट. इशारा नंबर 3, ती तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते. तुमचा आवडता रंग, तुमचं आवडतं गाणं, तुम्ही कोणत्या दिवशी उदास होता, तिला सगळं आठवतं. का? कारण जेव्हा एखादी स्त्री इमोशनली अटॅच होते तेव्हा तिचं मन तुमच्याबद्दल अलर्ट राहतं. तुम्ही कॅज्युअली सांगितलेली गोष्ट ती मंथ्स नंतरही आठवण करून देते. हे अट्रॅक्शनपेक्षा जास्त असतं, हे इमोशनल इन्व्हेस्टमेंट असतं. इशारा नंबर 4, ती हलकीशी जेलस होते. जर तुम्ही दुसऱ्या मुलीशी बोललात आणि ती थोडी सिरियस झाली किंवा कॅज्युअली विचारलं ती कोण होती, तर मित्रांनो, ही फक्त क्युरिओसिटी नाही. जेव्हा भावना असतात तेव्हा थोडासा मत्सर येतोच. पण इथे बॅलन्स महत्वाचा आहे. हेल्दी जेलसी ठीक आहे, ओव्हर पॉझिटिव्हनेस रेड फ्लॅग आहे. इशारा नंबर 5, ती तुमच्यासमोर वेगळी असते. सगळ्यांसमोर ती कॉन्फिडंट असते, पण तुमच्यासमोर थोडी नर्वस होते. सगळ्यांसोबत मोकळेपणाने बोलते, पण तुमच्यासमोर आवाज बदलतो. का? कारण तुमचं मत तिच्यासाठी महत्वाचं असतं. जेव्हा प्रेम असतं तेव्हा रिजेक्शनची भीती असते. इशारा नंबर 6, ती तुमच्या आयुष्यात इंटरेस्ट घेते. ती विचारते, तुला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, तुझं ड्रीम काय आहे, तुला कोणत्या प्रकारची मुलगी आवडते. ही रॅन्डम क्वेश्चन्स नसतात, ती इनडायरेक्टली स्वतःला तुमच्या फ्युचरमध्ये इमॅजिन करत असते. इशारा नंबर 7, ती दूर जाते पण पूर्णपणे नाही. हा सर्वात कन्फ्युजिंग इशारा आहे. कधी कधी ती अचानक थोडी दूर जाते, रिप्लाय उशिरा देते, थोडं स्पेस घेते. का? कारण तिला भीती वाटते. तिला कळतं की ती अटॅच होत आहे आणि जर तिला वाटलं की तुम्ही सिरियस नाही तर ती स्वतःला प्रोटेक्ट करते, पण पूर्णपणे कॉन्टॅक्ट तोडत नाही. यालाच म्हणतात सायलेंट लव्ह. पण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, प्रत्येक हसू म्हणजे प्रेम नसतं. काही मुली नॅचरली केअरिंग असतात, काही फ्रेंडली असतात, म्हणून अझम्पशन करू नका. जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर मच्युअर कॉन्व्हर्सेशन करा. काय करावं? डेस्परेट होऊ नका, ओव्हर टेक्स्टिंग करू नका, सेल्फ रिस्पेक्ट मेंटेन करा, तिच्या संकेतांना ऑब्झर्व्ह करा आणि सर्वात महत्त्वाचं, कन्सेंट. फायनल मेसेज, ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तिच्या डोळ्यात दिसेल, तिच्या वेळेत दिसेल, तिच्या एफर्टमध्ये दिसेल. पण मित्रांनो, खरं प्रेम लपवून ठेवणं जास्त दिवस शक्य नसतं.